नमस्कार. हाय हॅलो नमस्कार. इथे मी एक वाटी मीडियम रवा घेतला आहे, म्हणजे झिरो नाही, एक नंबरचा रवा. हा बघा, हा रवा घेतला आहे. त्याची आज मी रेसिपी बनवते आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये हे एवढं तूप घालून घेते. तूप मेल्ट झालं आहे. आता ही एक वाटी रवा घालून घेतला. आणखीन अर्धी वाटी, असं 1.5 वाटी रवा घेतला आहे मी. बारीक गॅसवर, मंद गॅसवर मी हा रवा भाजून घेते. रवा मी बारीक गॅसवर 15 मिनटं भाजून घेतला आहे. आता मी गॅस बंद करते. आता पुढची कृती करते. हा मी मटार घेतला आहे थोडासा, तो जरा वाफवून घेते. कारण ना मी उपमा बनवते. उपम्यामध्ये घालायला त्यामध्ये शिजत नाही, काही दाणे कडक लागतात, म्हणून मी जरा वाफवून घेते. इथे मी बारीक कापलेला कांदा घेतला आहे, लसूण घेतली, मिरच्या मी 4 घेतल्या आहेत, टॉमॅटो थोडासा, कढीपत्ता आणि हे गाजर घेतलं आहे बारीक कापून. इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला. कढई गरम झाली आहे. तीन चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालंय. राई घातली, जिरे, राई जिरे घालून घेतले. लसूण घालते. लसूण फ्राय झाली आहे, तर कांदा घालून घेते. कढीपत्ता, कांदा फ्राय झाला आहे. आता मी गाजर घालून घेते, थोडासा टोमॅटो, मिरच्या,
इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. 1.5 वाटी रव्यासाठी 3 वाट्या पाणी घेतलं आहे. थोडा वेळ झाकण ठेवून देते, गाजर शिजायला पाहिजे म्हणून. पाणी घालून घेते 2 वाट्या, 3 वाट्या, 3 वाटी पाणी घाल. छोटा 1 चमचा मीठ घातलंय. पाण्याला उकळी आली आहे. आता मी रवा घालून घेते. शिजत आला आहे. मी आता झाकण लावून ठेवते थोडा वेळ मुरत. उपमा शिजत आला आहे आणि हे मी वाफवून ठेवलेले मटार टाकले. उपम्यामध्ये वाफवून ठेवलेले असे वाटाणे छानच लागतात, दाताखाली छान मस्त लागतात. काही वाटाणे कडक राहतात म्हणून मी फोडणीत नाही घातले, नाहीतर गाजर बरोबर घातले असते. पण मी आधी शिजवून जरा घेतले 10 मिनटं बारीक गॅसवर, सॉरी मीडियम गॅसवर. आदल्या दिवशी रवा भाजून ठेवला तर सकाळी उपमा बनवता येतो, अगदी झटपट होतो. फक्त कांदा लसूण कापावी लागते आणि हे बाकीच्या गोष्टी. झटपट होणारी रेसिपी आहे ही. गरमागरम उपमा तयार आहे, नाश्ता तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. गरमागरम उपम्याचा नाश्ता तयार आहे, या खायला.